नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सगळे? मस्त ना? असेच मस्त राहा. मंडळी, आज आपण मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरे हिच्याबद्दल जाणून घेत आहोत. सोनालीने अत्यंत मोजके चित्रपट स्वीकारून स्वतःचं वेगळंपण दाखवलं आहे. दूरदर्शनवरील बंदिनी, दामिनी यासारख्या मालिकांमधून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या सोनालीने अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर गर्ल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकांमुळे सोनालीचा चेहरा महाराष्ट्रात घराघरात पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांनंतर थेट हिंदी रुपेरी पडद्यावर सोनालीनं रसिक मनावर मोहिनी घातली. तेरे लिए, हम जो कहे ना पाए या हिंदी सिनेमात, तर सावरखेड एक गाव, नवरा माझा भवरा, चेकमेट, सेवन रोशन व्हिला, हृदयांतर या मराठी सिनेमात तिने आपला तगडा अभिनय सादर केला. मूळची डोंबिवलीकर असलेल्या सोनालीने अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहेच, परंतु अभिनयासोबत शास्त्रीय संगीत आणि कथ्थक या दोन्हींवर सोनालीची चांगली पकड आहे. या दोन्हीत उपांत्य विशारदपर्यंत तिचं शिक्षण झालं आहे. सोनाली मोजके सिनेमे करते, त्याबाबत ती चोखंदळ आहे आणि म्हणून वर्षाकाठी 1 वा 2-3 वर्षातून एक असंच तिचं काम पाहायला मिळतं. सिनेमा निवडताना त्याची पटकथा, त्यातली भूमिका, सोबतचे कलाकार आदी सर्व बाबी ती निरखून घेते. तिच्या याच सिनेमा निवडीच्या स्वभावामुळे सोनालीकडे सिनेमांची रीग लागत नाही. हे जरी खरं असलं तरीही दुसरीकडे तिने निवडलेल्या मोजक्या सिनेमातील तिची भूमिका चोख पार पाडण्यासाठी ती विशेष मेहनत घेते आणि यात तिला यश येतं हे वेगळं सांगायची गरज नाही. सोनाली पंजाबी कुटुंबाची सून कशी झाली? चला तर जाणून घेऊया. अभिनय क्षेत्रात जम बसवल्या वैयक्तिक आयुष्यात सोनालीने बॉलिवूड अभिनेते विजय आनंद यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. सोनाली खरे मूळची मराठी कुटुंबातली आहे, तर विजय आनंद हे पंजाबी. लग्न झाल्यावर या मराठी अभिनेत्रीने पंजाबी कुटुंबाशी कसं जुळून घेतलं याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला. सोनाली सांगते, विजयची बहीण योगिता ती एवढं अप्रतिम जेवण बनवते की नेहमीच तिच्या हातचं जेवण जेवण्यासाठी आम्ही उत्सुक असतो. आमच्या घरी महाराष्ट्रीयन किंवा पंजाबी पद्धतीचं जेवण बनत नाही. माझ्या नवऱ्याचं सगळं हेल्दी फूड खाणं असतं. सोनाली पुढे लग्नाबद्दल सांगताना म्हणाली, आमचं लग्न फार सुटसुटीत झालं. आम्हाला दोघांनाही फार मोठ्या पद्धतीनं लग्न करायचंच नव्हतं, पण घरचं पहिलं कार्य असल्याने, मी एकुलती एक मुलगी असल्याने माझ्या आईचं होतं की निदान एक रिसेप्शन तरी करू. त्यामुळे आम्ही रजिस्टर मॅरेज करून नंतर जवळच्या माणसांसाठी डोंबिवलीमध्ये रिसेप्शन पार्टी ठेवली होती. विजय खूप प्रॅक्टिकल माणूस आहे, त्यामुळे आम्ही लग्न रिसेप्शन करून थेट फिरायला गेलो. अर्थात पंजाबी रीतिरिवाजांप्रमाणे आम्ही सासूला गोड देणं, गिफ्ट्स देणं या सगळ्या गोष्टी केल्या. मूळ पंजाबी परंपरा मी विजयच्या बहिणीच्या लग्नामध्ये शिकले होते. सासूपर्यंत पाण्याची घागर घेऊन जातात, मग सासू तुम्हाला पैसे देते, या सगळ्या गोड गोष्टी मी केल्या. याशिवाय गुरुनानक जयंतीला आमच्या इथे कणकेच्या पिठाचा कडा हा पदार्थ करतात, जो मला प्रचंड आवडतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या सासूला माझ्या हातचा कडा सगळ्यात जास्त आवडतो. याचा मला विशेष आनंद आहे, असं सोनाली सांगते. विजय आणि सोनाली यांची भेट रात होने को है या मालिकेच्या सेटवर झाली. दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली व पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात. एकमेकांना काही वर्ष डेट केल्यानंतर सोनाली विजय यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या जोडप्याला सनया नावाची गोड मुलगी आहे. मायलेक चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. सोनाली आणि तिचा पती विजय आनंद या दोघांमध्ये 27 वर्षाचं अंतर असल्याचं नेहमी बोललं जातं. मात्र अभिनेत्रीने या बातमीवर मौन सोडत अखेर दोघांची जन्मतारीखच सांगून टाकली. याविषयी बोलताना ती म्हणाली, माझा जन्म 5 डिसेंबर 78चा आहे आणि माझ्या नवऱ्याचा जन्म 1970 सालचा आहे. आता मी आमच्या जन्मतारखा खूप उघडपणे सगळीकडे सांगते. खरं तर बायका त्यांचं वय असं उघडपणे सांगत नाहीत, पण मी सांगते, आमच्यात फक्त 8 वर्षांचं अंतर आहे, असं म्हणत सोनालीने 27 वर्ष अंतर असल्याच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. याविषयी बोलताना सोनाली म्हणते, 8 वर्षाचं अंतर असण्यात कुठेही काही वावगं नाही. तरी आमच्यात यापेक्षा जास्त अंतर असतं किंवा या ज्या जोडप्यामध्ये जास्त अंतर आहे ते काही चुकीचं नाही. कारण जर 2 व्यक्तींना एकमेकांबरोबर आयुष्य घालवण्यासाठी त्यांची साथ योग्य वाटत असेल तर त्यांच्यासमोर जात, पात, वय अशा काहीच गोष्टी नसतात. त्यामुळे मध्ये जे काही सगळीकडे येत होतं ते खोटं आहे. आमच्यात फक्त 8 वर्षाचं अंतर आहे, असा खुलासा सोनालीने केला आहे. सोनाली खरे आणि तिची लेक सनया आनंद. आई मुलीच्या नात्याला अनेक पैलू असतात, जे विविध गोष्टींशी निगडीत असतात. त्यांच्या या नात्यात अनेक नाती जपलेली आहेत. जसं की मैत्रीचं नातंच घ्या. आपल्या आई इतकं जवळून कोणीच आपल्याला ओळखत नाही, त्यामुळे ती जेवढी आपली घट्ट मैत्रीण असते तितकं दुसरं कोणी असू शकत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील याचंच एक उदाहरण म्हणजे सोनाली खरे आणि तिची मुलगी सनया. याविषयी सोनाली म्हणते, आमच्या नात्यामध्ये मी नेहमी 2 भूमिका पार पाडत असते. मी तिच्या आई म्हणून तिच्याकडे बघते तेव्हा मी शिस्त, नीटनेटकेपणा, एकूणच सांगायचं झालं तर तिला योग्य वळण लावणं, तसंच तिच्यावर योग्य संस्कार करणं या गोष्टींकडे माझा भर असतो. मात्र मी तिची मैत्रीण म्हणून तिच्यासोबत असते तेव्हा नियमाचं बंधन शिथिल होतं आणि यामुळे आमच्या नात्यामध्ये फ्रीडम येतो.
तिचे निर्णय घेण्याची क्षमता तिच्याकडे आहेच, परंतु एक पालक म्हणून तिच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे. योगासनं ही आयुष्य जगण्याची एक सुंदर कला आहे. कलाकार मंडळीही त्याच्या प्रेमात अखंड बुडाल्याचं पाहायला मिळतं. मराठी कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेल्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे सोनाली खरे. ती देखील फिटनेससाठी योगाला अधिक महत्त्व देते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनालीने योगासने करताना अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. त्याला प्रचंड पसंती मिळते. अधिक कठीण वाटणारी योगासने ती अगदी सहजपणे करताना दिसते. आरोग्याच्या दृष्टीने योगा महत्त्वपूर्ण आहे. आपण भविष्याचा विचार करून जसा बँक बॅलन्स ठेवतात त्याप्रमाणे हेल्दी लाईफसाठी आपण फिटनेसवर फोकस करायला पाहिजे असं सोनाली सांगते. तुम्ही फिटनेसवर मेहनत घेतली तर तुम्हाला भविष्यात त्याचा निश्चितच फायदा होईल. कोणतीही गोष्ट करताना आनंद महत्त्वाचा असतो. अभिनेत्री म्हणते, फिटनेससाठी जिमचा रस्ता आलाच. सोनाली खरेही या वाटेवरून चालली आहे, पण तिला जिममध्ये फार काही मिळालं नाही. मग तिने योगासनाची वाट धरली. 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ती योगासनं नियमित करते. सोनालीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.